ज्ञानदेव तुकाराम। हालो पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री संत मोतीराम महाराज की जय। श्री संत नगिनी माता की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय श्री राधे श्याम। नमः परमहंसास्वादित चरण कमल चिन्मय करंदाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचंद्राय। ध्येयं सदा परिभवग्नभीष्टदोहम् तीर्थस्पदं शिवविरीतिनुतं शरण्यम्। भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतम् वन्दे महापुरुषते च नरचरणारविन्दम्। वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरूष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दात् नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वम् अहं न जाने। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे नवमुक्तकं करतले वेणुकरे कंकणम्। सर्वांगे हरिश्चन्दनं सुललितं कष्टे च मुक्तावली। गोपस्त्री परिवेष्टतो विजयते गोपालचूडामणि। यं प्रवर्जन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकथाकातुर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मिन्। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। सीतानाथसमारम्भा श्रीरामानन्दार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ता वन्दे श्रीगुरुपरम्परा। जय जय श्री राधा
नवल किशोर जय जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। श्री राधे मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार बोल कृष्ण कन्हैया लाल की जय 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 श्री राधे श्याम श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हेलो नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे
वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बोली कृष्ण कन्हैया लाल की जय जय श्री राधे श्याम। परम मंगलमय परात्पर परम अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय सच्चिदानंद स्वरूप भगवान श्री बालकृष्ण प्रभूंच्या प्रतिस्वरूपा श्रीमद भागवत महापुराण सप्ताह ज्ञान यज्ञ सोहळा या सोहळ्यातील आजच्या 5व्या दिवसाच्या या श्रीमद भागवत कथा श्रवण कथेसाठी आपण समस्त ग्रामस्थ मंडळी सांगवी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर आपण उपस्थित आहात। सर्वांच्या शुद्ध अंतकरणाने शुद्ध भावनेने आज आपण श्रीमद भागवत कथेतील 5व्या दिवसाची चिंतन रूपी सेवा या ठिकाणी आपण श्रवण करत आहात। काल आपण भगवान प्रभू रामचंद्रजी यांचं कार्य पाहिलं, त्यानंतर बालकृष्ण भगवान कृष्ण परमात्म्यांचा प्रागट्य स्वरूप पाहिलं, भगवान कृष्ण परमात्म्यांचा जन्म आपण पाहिला आणि आज भगवान कृष्ण परमात्म्यांचा बाललीला पाहिजे आहे आणि रुक्मिणी स्वयंवर सुद्धा होणार आहे बरं। म्हणून ही श्रीमद भागवत कथा आपल्या जीवनाचा उद्धार करणारी अशी श्रीमद भागवत कथा आपण श्रवण करत आहोत। कृष्ण कन्हैया लाल भगवान श्री कृष्णांची ही गोड अमृतमय असणारी ही श्रीमद भागवत कथा आहे बरं। नारद महर्षींनी भगवंताला प्रार्थना केल्याच्या नंतर भगवंताने आपलं स्वरूप हे श्रीमद भागवत मध्ये स्थापन केलं आणि तेच श्रीमद भागवत कथेचं श्रवण आपण करत आहात। आपलं परम भाग्य आहे। भगवान कृष्ण परमात्म्यांच्या कार्याचं, भगवान कृष्ण परमात्म्यांच्या लीलेचं आज आपण वर्णन करणार आहोत। श्रीमद भागवत कथेमध्ये 12 स्कंद आहेत। श्रीमद भागवत कथेचा 11 स्कंद खूप महत्वाचा भाग आहे, परंतु जोपर्यंत 9 स्कंद कळणार नाहीत, दशम स्कंद कळणार नाही, दशम आणि 11 स्कंद खूप महत्वाचा आहे बरं। दशम स्कंदामध्ये भगवान कृष्ण परमात्म्यांचं भरपूर असं वर्णन आलेलं आहे आणि आज कृष्ण कन्हैया लाल यांचं आपण काल प्राकट्य झालं। भगवान कृष्ण परमात्म्यांनी देह अर्पण करून अवताराला आले आणि त्यानंतर काल आपण आनंद उत्सव साजरी केला बरं आणि नंद राजांच्या घरी भगवान कृष्ण परमात्मे आले बरं। वसुदेवानी कृष्ण परमात्म्याला नंद राजाच्या घरी ठेवलं आणि मग काय पाहता महाराज, इतका आनंद नंदाच्या घरी झाला होता गोकुळामध्ये महाराज, खूप आनंद झाला। प्रत्येक जण आनंद उत्सव करत होता। नंद राजा गोकुळातला राजा होता बरं, म्हणून आनंद उत्सव चालू होता आणि तो आनंद उत्सव लहान थोर सर्वच गोपाळ भगवंतांनी अवतार घेण्याच्या अगोदरच, राम अवतारातील जे काही वानर होते का, त्यांनी अगोदरच गोपाळांच्या रूपाने गोकुळामध्ये अवताराला आले होते बरं का। कारण देवाचे भक्त हे देवाला सोडून राहत नाहीत महाराज। अगोदरच देवाने सांगितलं, माझ्या अगोदर तुम्ही जा, तयारीला लागा, अगोदर जाऊन तुमचं तुम्ही सुरू करा। त्यावेळेस बाल गोपाळ यांचा जन्म अगोदरच झाला। भगवान कृष्ण परमात्मा आले आणि कृष्ण परमात्मा नंदाच्या घरी आल्याच्या नंतर महाराज बघा तुम्ही,
एखाद्या घरी जर संतती नसेल ना महाराज, त्या घरामध्ये 10-15 वर्षाला जर मूलबाळ झालं ना महाराज, त्या आईला त्या वडिलांना आनंद मात नाही बर का. लय कितीही तुम्ही बघा, काही करा, त्या काळामध्ये 10-15 वर्ष झाल्याच्या नंतर मुलाची प्राप्ती व्हावी, संतान प्राप्त व्हावी, आनंद उत्सव साजरा करतात. आणि तोच आनंद उत्सव गोकुळामध्ये चालू होता. आणि त्याच नंदाच्या घरी त्या आनंदाला पारावारच नव्हता हो. किती आनंद महाराज, किती आनंद, त्याला सीमाच नव्हती. किती सीमा अहो, ज्याच्या ठिकाणी त्याला कसल्याही प्रकारचं देहभान राहत नाही ना. काही काही माणसं अंगावरचे कपडे गळून पडले तरी त्यांना पत्ता लागत नाही, एवढी नाचत तिथं. त्याला देहभान म्हणायचं, देहभान विसरून गेला. तसा गोपाळ सर्व आनंद उत्सव चालू होता महाराज. आनंदी आनंद गोकुळामध्ये चालू होता. गोकुळीच्या सुखा सुखा अंत पार नाही लिखा. बाळ कृष्णानंद घरी आनंदल्या नर नारी. महाराज आनंदी आनंद चालू होता गोकुळामध्ये, कारण जगाचे मालक अवताराला आले होते बर. भगवान परमात्मा गोकुळात येण्याच्या अगोदर पशु पक्षी झाडे झुडपे वसंत ऋतू सारखे भरभरून फुलून फूल उमलत होते महाराज. कारण देव येणार होते ना. एक ध्यानात ठेवा, ज्या ठिकाणी देव येतात ना, ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं स्वरूप प्राकट्य होत असेल ना, त्या ठिकाणी सुगंध निर्माण होतो, सौंदर्य निर्माण होतो. म्हणून बघा, मंडपात आल्याच्या नंतर, कीर्तनाला कथेला बसल्याच्या नंतर आनंदी आनंद वाटतो बर का माणसाला, प्रसन्न वाटतं, प्रसन्न. कारण इथं काय असतं, देवाचं वास्तव्य असतं महाराज. आणि देव अवताराला आल्यामुळे देहभान विसरून गेले हो सर्वजण.
मग नंदराजाने दौंडी दिली, गावामध्ये सांगितलं गोर गरीब सर्वांना धन संपदा धान्य वस्त्रदान या लवकरात लवकर आपल्याला दान धर्म केलं जाणार आहे म्हणून दौंडी दिली महाराज. आणि नंद राजाने काय केलं, सर्वांना दान धर्म द्यायला सुरुवात केली. बरं काय असतं, ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये चांगलं कार्य होतं ना, त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये काहीतरी सत्कार्य करणं गरजेचं आहे. मग सत्कार्य करत असताना कुठं सत्कार्य करावं, जिथे सप्ताह असेल तिथं सत्कार्य करावं. जिथं चांगलं काम होत असेल, एखाद्या मुलीचं लग्न होत असेल गोरगरिबाच्या, तिथं दान धर्म सत्कार्य करावं. कुठं सत्कार्य करावं, एखादा अन्नदान करत असेल तिथं 10 रुपयाचा वाटा आपला द्यावा. अशा ठिकाणी चांगल्या ठिकाणी आपण सत्कार्य करावं. ते आपलं केलेलं सत्कार्य आपल्या जीवनामध्ये चांगलं काम करत असतं. बरं का, एखाद्या मनुष्याने जर अन्नदान जास्त केलं ना, मला वाटतं आपला अखंड हरिनाम सप्ताह सुंदर अशा स्वरूपामध्ये चालू आहे महाराज. मला वाटतं जवळपास सगळ्यांचीच पट्टी जमा झालेली आहे असं मला वाटायला लागले. होय साहेब, कसं आहे, किती टक्के झाली सप्त्याची पट्टी जमा दिली का सगळ्यांनी? सप्त्याची पट्टी द्या बरं लवकरात लवकर. सप्ताह एक काय असते ध्यानात ठेवा, या कार्याला जर तुम्ही देव वाट पाहत असतो, त्या कार्याला जर तुम्ही वेळेत नाही दिलात तर मग काय होतं माहिती का, एक एक दिवस मग आपल्या पाठीमागं विघ्न लागतात. हे इथलं केलेलं कार्य सर्वांसाठी असतं, एकट्याचं कार्य नसतं. 60% आल्या, 40% आली नाही. अरे अरे आज कितवा दिवस आहे, पट्टी कमी पडत असली तर देऊ का? होय गाववाले मंडळी, द्यायच्या का पट्टी कमी पडत असेल तर? देऊन टाका दादा, देऊन टाका हो, देऊन टाका. असं नका करू, तुमचं शोभा आहे, तुम्हीच वाढवायची आहे. तुम्ही नाही देणार तर बाकीचे कोण देणार आहे? कारण वेळ घालायची नसती हो, इथं घालायची नसती. देवाच्या कामाला द्या म्हटलं की न सांगता अगोदर आपले पैसे द्यायचे. बस इथं आहे काय नाही करायचं. कारण काय असतं माहितीये का, इथलं अन्न खाल्ल्याच्या नंतर त्याची परतफेड केली पाहिजे हो. फुकटचं पचत नसतं. देशी तेव्हा घेसी, दिल्याशिवाय तो कसा तुम्हाला मिळेल? द्यावं लागतं, तेव्हा पुण्याची प्राप्ती होते. म्हणून आपण लवकरात लवकर आपलं जे काही सहकार्य आहे आज आणि उद्या, ज्यांना कुणाला अडचण असेल आजची उद्याच्याला, परवा दिवशी कथेची समाप्ती आहे. परवा दिवशी पुन्हा एकदा सप्ताह झाल्यावर पुन्हा काय उपयोग आहे? लवकरात लवकर देऊन टाकायची. दे म्हणण्याच्या अगोदर त्यांना विचारण्यापेक्षा तुम्ही जरा मनावर घेतल्यास काय होत नाही. माता भगिनी मंडळी, कुणाचं राहिला असेल तर पटकन आपल्या मालकांकडून घाई गडबडीनं एखाद्या वेळेस राहिले असेल तर तुम्ही पुढाकार घ्यायचा. नाही बाबा, देवाचं काम आहे, देवाच्या कामामध्ये हाय गाई नाही. देवाच्या कामाला पटकन न सांगता पटकन दिलं पाहिजे, देऊन टाकायचं. हे कार्य तुमच्यासाठी आहे, तुमच्यासाठीच सगळं आहे बरं का. लक्षात असू द्या. म्हणून भगवंताचं प्राकट्य झाल्यामुळे नंदराजा आनंदाने दान धर्म दक्षिणा प्रदक्षिणा करत होते, देत होते, अन्नदान देत होते. गोरगरिबांना वस्त्रदान करायचे महाराज. आणि वस्त्रदान करत असताना पाहता पाहता, मुली मोठ्या घ्या, बारक्या घेऊ नका.
कालचे राम लक्ष्मण नंबर 1 चांगले होते बघा. तसे विवाहाला जरा मोठे राहावे. अशा स्वरूपानं 2 लेकर घेऊन. म्हणून दान धर्म करत असताना आपल्या जीवनामध्ये ऐका, दान धर्म करत असताना आपल्या जीवनामध्ये माग पुढं बघायचंच नाही. एक जण म्हणलं बाबा अरे पट्टी दे ना, सप्ताह चालू झालाय, देतो की महाराज. बर म्हणलं कितवा दिवस आहे? 5वा दिवस आहे, देतो की महाराज. बर मग त्यावेळेस काही काही माणसं लय चॅप्टर असतात, हातातच काही नाही म्हणतात. अरे मी म्हणलं तुला पगार आहे, सर्व आहे, जरा महाराज मंडळींना वारकऱ्यांना काहीतरी काम पुण्याचं काम करत जा, देत जा. एक ध्यानात ठेवा, तुम्हाला जर 1,00,000 रुपये पगार महिन्याला असेल, एखाद्याला जर 10,000 रुपये महिन्याला पगार असेल, तर त्याच्यातली 1,000 रुपये चांगल्या कार्याला जर काढून ठेवला तर राहिलेले 9,000 रुपये चांगल्या मार्गाने टिकून राहतात. जर त्या 10,000तले तुम्ही जर मलाच पाहिजे, माझ्याच कामाला लागणार आहेत म्हणून जर ठेवलात ना, तर त्याच्या पाठीमाग विघ्न लागतात. बरं का, विघ्न लागतात, लक्षात असू द्या. तुमचा 1% वाटा हा चांगल्या कार्यासाठी दिला पाहिजे. आणि मग नंदराज काय करत होते? देव आमच्या घरात जन्माला आलेले आहेत म्हणून दान धर्म करत होते. हो महाराज, दान धर्म करायचे. मग एका साधकांना प्रश्न केला, दादा तुम्हाला पगार आहे काही तर नामचिंतन दान धर्म करत जा ना. त्यानं म्हणलं महाराज 15,000 रुपये पगार आहे. किती हजार? 15,000. मी म्हणलं 15,000 तर हातात येते ना तुझ्या? नाही म्हणला, 7,500 रुपये सोसायटी काटून घेते म्हणला. सोसायटी पीएफ काय काय असते, पीएफ असतो ना. म्हणलं शिल्लक किती राहतात मग? 7.5 जर गेले तर शिल्लक किती राहिले? हो बोला की 7.5 राहिले. म्हणलं 7,500 रुपये तर तुझ्या हातात येतात ना. नाही म्हणला, 3,500 रुपये रूम भाडं जातंय म्हणला. बर म्हणलं 7.5 मधले 3.5 गेले, शिल्लक किती राहिले? पटपट बोला बघा तुम्ही. किती राहिले? 4,000 रुपये राहिले. मी म्हणलं 4,000 रुपये तर तुझ्या हातात येतात ना. त्यानं म्हणला दुधाचे 1,000 रुपये जातात. किती राहिली शिल्लक? जुन्याच बाया उत्तर द्यायल्यात, म्हाताऱ्या बाया ह्या काही शाळेत गेल्या नव्हत्या का सुनबाई काही कुठं? बोला की पटपट उत्तर द्या की. किती राहिली शिल्लक? 3,000 रुपये राहिली शिल्लक. मी म्हणलं 3,000 रुपये तरी हातात येतात ना. त्यानं म्हणला 2,000 रुपये लेकराची फीस आहे म्हणला, ट्युशनची. बर म्हणलं मग किती राहिले शिल्लक आता? 1,000. म्हणलं अरे 1,000 तर हातात येतात ना. त्यानं म्हणला 500 रुपये म्हणला पेट्रोलला जातात म्हणला गाडीच्या. शिल्लक किती राहिली? म्हणलं 500 तर आहेत ना. त्यानं म्हणला घरी जस्तोर 500 असतात म्हणला. घरी आलं की कुठं गडप होत्यात पत्ताच लागत नाही. पॅन्टीच्या खिशातले कवा गडप होते कळतच नाही म्हणलं. तुमच्या जीवनाला काय अर्थ आहे सांगा? म्हणजे 500 रुपयावर बी तुमचा अधिकार आहे का? काय उपयोग आहे सांगा? ध्यानात असू द्या. म्हणून देत असताना मागं पुढे विचार करायचा नाही. सांगतो प्रसंग एक. भगवंतानी 6 प्रकारची दैवी संपदेमध्ये महाराज 6 गुण दिले बरं का प्रत्येकाला. परंतु कुणाला 6 गुण दिले? जो भगवंताचं नाम चिंतन करतो, जो भगवंताची भक्ती करतो, जो नाम साधना करून 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 तत्पर होतो, अशा व्यक्तीला देवानी 6 प्रकारचे गुण दिले. कोणते 6 प्रकारचे? ज्ञानोबाराय सांगतात. ऐका यशस्वी अवदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 ही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतू. 6 प्रकारचे गुण दिले. यश, यश थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, औदार्य देवोनी करणाहती,
यश कुणाला दिलं? मारुतरायाला दिलं. म्हणून मारुतरायाची उपासना केली की आपल्याला अपयशच येत नाही, यशच येत. श्रीनाम लक्ष्मी. कुबेराकडे किती धन आहे हो, पाहायचीच आवश्यकता नाही महाराज. म्हणून लक्ष्मी प्राप्त करून घ्यायची असेल तर विष्णूची सेवा करावी लागते, पांडुरंग परमात्म्याची. तुम्ही म्हणताल कसं काय महाराज? कारण पाय कुणाच्या हातात आहेत? पाय लक्ष्मीचे हाती दिसी यावे काकुलती. अहो देवाचे पाय लक्ष्मीच्या हातात आहे. मग देवाला प्रार्थना केली की ऑटोमॅटिकच देते ना ती. लक्षात असू द्या. यश, श्री, ज्ञान. शुकाचार्यांना ज्ञान दिलं ना, ज्ञान दिलं. ज्ञानोबराय ज्ञानी महात्मे ना. वयाच्या ज्ञानोबरायांनी तत्वज्ञान जगासमोर ज्ञानेश्वरीच्या रूपाने प्रकट केलं हो महाराज. किती कमी वयामध्ये ज्ञान दिलं नाही का? वैराग्य. जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या जीवनाचा प्रसंग पहा. वैराग्य महामेरू जगद्गुरु श्री तुकोबाराय. ऐश्वर्य प्राप्त करून घ्यायचं असेल ना, ऐश्वर्य सुद्धा मिळतं बरं का, पण देवाची साधना करावी लागते महाराज. दिलं नव्हतं का रावणाला? ऐश्वर्य दिलं नव्हतं का? पण त्याला टिकवता आलं नाही महाराज. रावणाने ठरवलं होतं आकाशाला शिडी करेन, सुवर्णाला सुगंध आणेन. रावणाने ठरवलं होतं, पण त्याची सुद्धा इच्छा पूर्ण झाली नाही. लक्षात असू द्या. म्हणून आपली काही इच्छा पूर्ण होईल, पण देवाचं नामचिंतन करा. देवाचं नामचिंतन केलं ना 100% आपल्याला फायदा होतो. मग आणि औदार्य. आता औदार्य कुणाला दिलं? औदार्य देऊनी कर्णाहती. अहो औदार्य दिलं ना कर्णाला. किती दिलं ऐका. एकदा कर्ण दाढी करण्यासाठी बसली होती. काय दान देत असताना कसं माणूस असावं? पट्टी मागा येण्याच्या अगोदर दान आपण पट्टी देऊन मोकळं व्हावं, याला औदार्य म्हणतात. ऐका कसं. कर्ण दाढी करण्यासाठी बसला, नाभिक समोर बसला दाढी करत असताना. मग कर्णाच्या डाव्या हाताला सोन्याची वाटी होती. काय? कर्णाच्या डाव्या हाताला, अजिंक्य दादा, कर्णाच्या डाव्या हाताला सोन्याची वाटी होती. आणि नाविक दाढी करत होता. त्यावेळेस भिक्षुक आला एक महाराज. भिक्षुक आला आणि भिक्षुकाने दान मागितलं. कारण कर्णा एवढा दानशूर दाता या जगामध्ये विश्वामध्ये कोणीच नव्हता. एवढं कर्णाकडे औदार्य होतं. कोणी जरी आला ना मागायला तर कर्ण नाही म्हणतच नव्हता, काही ना काही द्यायचा. मग भिक्षुक आला मागायला, दान मागण्यासाठी. कर्ण तर दाढी करण्यासाठी बसलेला आहे. आता अशुद्ध अवस्थेमध्ये दान करू नये शास्त्र सांगतं. भिक्षुक तर आला. भिक्षुक तर जाता कामा नये, हा सुद्धा धर्म आहे ना. भिक्षुक जर दारातून निघून गेला महाराज तर आपल्या जीवनामध्ये दान करण्याचं पुण्य प्राप्त होत नाही. म्हणून दारामध्ये भिक्षुक आल्याच्या नंतर पटकन काहीतरी जेवढं घडतंय तेवढं कव्हायना देऊन मोकळं व्हायचं असतं. आणि भिक्षुक जर न बोलता जर निघून गेला, बस कर्णाची तपश्चर्या होती, साधना होती. भिक्षुक आला मागायला. मग कर्णाने काय केलं? डाव्या हाताने सोन्याची वाटी उचलली आणि त्या भिक्षुकाला देऊन टाकली. नाभिकानं विचारलं. नाभिक म्हणला, कर्ण महाराज तुमचं दान देण्याचं कार्य चुकलं बरं का. चुकलं तुमचं कार्य. कस काय चुकलं? अरे डाव्या हाताने दान केलेलं याचं पुण्य प्राप्तच होत नाही. डाव्या हातानं दान केलेलं कुणं पाहिलं का? तुम्ही का कार्य केलेलं चुकलं, तुमचं दान दिलेलं चुकलं. आता कर्णानं दिलेलं उत्तर ऐका. कर्ण महाराज म्हणतात, अरे नाभिका, अरे ऐक, अरे दादा ऐक. डाव्या हाताची वाटी उजव्या हातापर्यंत येजस्तोर जर माझा प्राण निघून गेला आणि माझं दान देण्याचं जर कार्य राहिलं तर माझ्या जीवनाला काय अर्थ आहे? हा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. पट्टी मागाय आलं तर 8व्या दिवशी देतो म्हणते, आणखी सप्ताह चालू झाला नाही. असं नका, देऊन टाकायचं.
कोणाचंही कार्य असं देऊन टाकायचं. आणि मग कर्णाने उचलली वाटी आणि देऊन टाकली. नाभिकाने विचारलं, कर्णानं सांगितलं, डाव्या हाताची सोन्याची वाटी उजव्या हातापर्यंत येजस्तोर जर माझ्या जीवनामध्ये माझा देह समाप्त झाला तर महाराज माझ्या जीवनातील दान धर्म करण्याचं कार्य संपून जाईल. म्हणून न विचार करता दान धर्म करून टाकल्याला मोकळं राहावं. आणि नंदाच्या घरी हाच आनंद उत्सव चालू होता. एवढंच नाही तर भगवान कृष्ण परमात्म्याला अर्जुन म्हणत होता, देवा तुम्ही उठलं की त्या कर्णाचंच माझ्या पुढे नाव घेता, उठलं की कर्णाचंच नाव घेता. मी भक्त तुमचा आहे तुम्ही कर्णाचं का वर्णन कराला? एवढा कर्ण तुमचा काय कर्णानं केले? तो तर कौरवाच्या बाजून आहे, मी तर तुमच्या सोबत आहे आणि त्याचंच गुणगान तुम्ही घ्यालात. अरे म्हणले कर्ण लय हुशार आहे. कस काय हुशार आहे? परीक्षा घेतो म्हणले, परीक्षेत पास व्हावं लागते. अर्जुन म्हणला, देवा तुमचा मी भक्त आहे. कर्ण कर्ण म्हणजे कोण आहे? आणि असं म्हणल्याच्या नंतर देवानं काय केलं, एक सुवर्णाचा पर्वत निर्माण केला. सुवर्णाचा पर्वत. आणि तो पर्वत निर्माण केल्याच्या नंतर पहिल्या सुरू करणार अर्जुनाला बोलवलं. अर्जुनाला सांगितलं, हे अर्जुना, हा जो पर्वत दिसते ना याच्यातला अर्धा भाग या गावकरी मंडळींना वाटून टाक. काय सांगितलं? सुवर्णाचा पर्वत निर्माण केला. अर्जुनाला सांगितलं याच्यातला अर्धा पर्वत ह्या गावाला सोनं वाटून टाक. अर्जुन आला महाराज. अर्जुनाने गाववाल्यांना बोलवलं. अर्जुनाने गाववाल्यांना बोलून काय केलं, आपल्या हाताने एक एक सोन्याची वीट उचलायची, त्या पर्वताची एक एक दगड उचलायचा सोन्याचा. प्रत्येक गावकऱ्याच्या हातामध्ये जसा दगड येईल तसा द्यायचा. पाहता पाहता अर्धा सोन्याचा पर्वत वाटून टाकला. राहिला अर्धा. आला अर्जुन परत. अर्जुन आल्याच्या नंतर ठीक आहे म्हटले, देवाने सांगितलं तुझं काम झालं, तू हो बाजूला. कर्णाला बोलून घेतलं. कर्ण आला. देवाने म्हटलं तो राहिलेला अर्धा जो पर्वत सोन्याचा दिसतोय का त्या गावकऱ्यांना वाटून टाक. मग त्यावेळेस असं म्हटल्याच्या नंतर कर्णाने काय केलं, गावकरी मंडळींना बोलवलं. गावकरी मंडळींना प्रार्थना केली, हेव का हा जो तुमच्या समोर सुवर्णाचा पर्वत दिसतोय का, राहिलेला जो पर्वत आहे ना अर्धा, हा पर्वत तुम्ही तुमच्या हाताने प्रत्येकाने जेवढं हिशाला येतंय म्हणजे सगळ्यांना सम प्रमाणात येईल असं हे पर्वत तुम्ही एकमेकांमध्ये चांगल्या एका विचारानं तुमचे तुम्ही वाटून घ्या म्हणलं. आणि कर्ण निघून आला. मग अर्जुन म्हटला, बघा हे तर लांबूनच काम सांगून आलं की म्हणले, मी तर स्वतः देऊन आलो, वाटून आलो. हा इथं तर चुकलं की रे अर्जुना तुझं. काय चुकलं देवा? काही चुकलं नाही. तू गावकऱ्यांना काय सांगितलास, या आली, तू त्या सुवर्णाला स्पर्श केलास. तुला वाटत होतं माझ्या हातानं मी देणार, माझ्यामुळे हे चाललंय, मी नसतो तर काय झालं असतं. अरे तुझ्याशिवाय नाही, जगामध्ये लय भरपूर आहेत, तू काही काळा पुरतायस. सगळं चलतंय, तू गेल्यास घरामध्ये नुकती इथे आहे, बालुशाही इथे, सगळंच येत असते, सगळं शिजत आहे, काही कालापुरता असते, काही कालापुरता. अरे जोपर्यंत हात चालावया पाये तव तू आपुले स्वहित पाये. बस जोपर्यंत हात चालते तोपर्यंत दान धर्म करा, पाये चालते तोपर्यंत वारी करा, तोंड जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत चांगलं वागा, नामचिंतन करा, दुसरं काय. आणि मग कर्णाने पुन्हा प्रश्न विचारला अर्जुनाने. मग देवानं सांगितलं तुझ्यामध्ये याच्यामध्ये बदल आहे. कर्णाने काय केलं, अरे आसक्ती सुद्धा बाळगली नाही सुवर्णाची, न सांगता देऊन टाकलं सगळ्यांना. एवढा उदार म्हणून औदार्य. आणि मग नंद राजा प्रत्येकाला काही ना काही देत होते. आनंद उत्सव साजरी होत होता. आणि आनंद उत्सव साजरी होत असताना मग महाराज तेच दान धर्म वारकऱ्यांना द्यायचं, साधू महात्म्यांना द्यायचं, दक्षिणा द्यायची, वस्त्र अलंकार द्यायचे, भरपूर काही दिलं. आणि दिल्याच्या नंतर मग इकडं काय झालं, मथुरेमध्ये इकडं कंसाला कळालं की ओ आपला मुलगा जन्माला आलेला आहे, मथुरेत वाढत आहे तो. मग त्यानं सभा भरवली आणि सभा भरून प्रत्येकाला सांगितलं, जो कोणी गोकुळात जाऊन त्या मुलाला मारून येईल ना,
त्याला अर्ध राज्य दिलं जाणार, अर्ध राज्य. कारण 8वा पुत्र मारणार होता, तो 8वा जन्माला आला, गोकुळात वाढत होता आणि तो कंसाचा नाश करणार होता. कंस भयभीत झाला आणि महाराज काय पाहता, सर्वात अगोदर मांबळ भट्ट आले. मांबळ भट्ट ब्राह्मण म्हणून राक्षस होते, ते म्हटले मी त्याचा नाश करतो. कसं जाणार मग? त्यानं ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि विडा उचलला रावणापासून अर्ध राज्याचा विडा उचलला आणि गोकुळाच्या दिशेने निघाला. मग पंचांग घेतलं, धोतर घातलं, जानवं घातलं आणि ब्राह्मण निघाला गोकुळाकडे. आला गोकुळात. महाराज गोकुळामध्ये आल्याच्या नंतर विचारलं, नंदाचं घर कुठे आहे हो? नंदाचं घर कुठे आहे म्हटल्याच्या नंतर महाराज नंद राजांच्या घरामध्ये आला. देव झोपले होते, लहान मूर्ती. मग विचारलं, मी भविष्य बघण्यासाठी आलेलो आहे, लेकराचं पंचांग बघण्यासाठी आलेलो आहे. मग यशोदेने सांगितलं, गर्गमुनी कालच येऊन गेलते ना महाराज. गर्गमुनी आमच्या कुलपरंपरेतील गुरुवर्य आहेत, त्यांनी कालच देवाचं पंचांग पाहिले. नाही त्या गर्गाला काय करतो, त्याला काय कळतं कुठला गर्गन कुठला कर्ग? मी पंचांग बघतो लेकराचं. देवाला बी तेच पाहिजे होतं, ते तर लेकरू झोपलं होतं. देव म्हटला आलंयच का, येऊ द्या म्हणून देव रडायला लागले तिकडं. देव म्हणले आलायस वय, बरोबर ये ये ये, तुला दक्षिणा द्यायची आहे मला. मग देव उठले. मग तो ब्राह्मण म्हणला, मांबळ भट म्हणला, अहो माता तुम्ही लबाड का बोलते? अहो लेकरू तर उठल्याला दिसते ना. हा आत्ताच उठला असेल म्हणून गेली घेऊ. मग यानं काय केलं गर्गानी, या बांबळ भट्टानी काय केलं, महाराज पाणी आणा म्हटली, जा जरा. तिकडे गेल्या यशोदा माता पाणी आणण्यासाठी. हे लेकरू त्या मांबळ भट्टाकडे बघत होतं, टक 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 बघू लागलं. काही लेकरं लई चॅप्टर असतील बघा, नवीन माणूस दिसलं अजिबात त्याला किंमत देत नाही. तू तुझ्या घरचा असशील म्हणते, तू किती मोठा आहेस मला माहित नाही, किंमतच देत नाही बघा ती लेकरू. बारकू निस्वार्थ लेकरू असत. किती मोठा माणूस असू द्या, कोट घालून येऊ द्या, काही राहू, अजिबात किंमत देत नाही ते लेकरू. तसंच पाहू लागलं की होती लेकरू. महाराज मामळ भट्ट बघायला लागली, बघायला डेंजर दिसायला म्हणली, हे बघ बी नाही. मग ती पंचांग यशोदा आली आणि यशोदेला पंचांग सांगाय सुरू केलं. अरे रे 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 म्हणली, हे तर लेकरू तुमच्या कुळाचा नाश करणार जन्माला आलं की म्हणली. तुमच्या कुळामध्ये कुणीच राहणार नाही म्हणले, याचे पायगुण. कशाला याला घरात ठेवला? काय करायचं? याला खड्डा घाला, खड्डा करा आणि त्याच्यामध्ये पुरून टाका. शेवटी माय ती मायच असते. यशोदा म्हणली, महाराज असं काही म्हणू नका की देवा, कालच गर्गमुनी आले आणि गर्गमुनींनी सांगितलं की हा तर देवाचा अवतार आहे तुमच्या घरामध्ये. अरे तो गर्ग चुकला, गर्ग चुकलेला आहे. त्याला काय कळतं? त्याला पंचांग कळतं? पंचांग कळत नाही त्याला. मग करायचं काय? आता काही करायचं नाही. आता तुम्ही याला खड्डा करा आणि याला काय करा, पुरून टाका, नाही तर तुमच्या कुळाचा नाश करतं बघा. महाराज असं पाहता पाहता देवाला राग आला. देव म्हणले, एक तर माझ्या घरी न सांगता आलास ते आलास आणि उलट येऊन माझ्याच माईला तू लावायला विकारायलायस का? बघतोच म्हणला तुझ्याकडं. तवर यशोदा माता मध्ये गेली होती घरात. तिकडं स्वयंपाक चालू होता आणि स्वयंपाक चालू असताना ते देवानं हळूच नजर फिरवली बेलण्याकडे. कुणाकडे? बेलण्याकडे. बेलण्याकडे नजर फिरवली की हे बडबड 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 देवाचं सांगू लागलं. बेलनं जे आलं महाराज तिकडून सरळ घर करीत आणि ह्या बामणाच्या तोंडात जी जाऊन बसलं. बामणाची बोबडीच वळना. काय बघता महाराज, बामण म्हणला बाबा बाबा बाबा, हा म्हणूनच बोल ना की हो. हा कसं बस ती बेलनं वडून काढलं. बेलनं काढलं नाही तर कोळपट आला. कोळपट म्हणला, देवा मला बी संधी द्या की. कोळपट जी आलं जी पाठीवर जी झपका दिला महाराज,
ते बामन कुबड होत सरळच झालं. सरळच झालं किती. मग आता आयला म्हणला ही जादूटोणा दिसाला या घरामध्ये, अवघडच दिसालय म्हणला या घरामध्ये भूत बाधा दिसाली आहे. तवर देवानं काय केलं, मुसळ होत तिथं उभा. मुसळाला सांगितलं बघ संधी आली आहे, हात धुवून घ्यायचा. मुसळजी गर 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 फिरत आलं महाराज. मुसळाचा रट्टा कसा असतंय ती माहिती आहे का नाही तुम्हाला? नाही का माहित? तिकडं पुरुष मंडळी मुसळ 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 एका हाताने उचलत नाही बरं का. मुसळ दोन्ही हाताने उचलून असंही करावं लागतं, त्याला मुसळ म्हणते. कुठं मुसळ गेलं की आता मिक्सर आली वाजत ते मिक्सर, लगेच चटणी होती. मिक्सर आलं, मुसळ निघून गेलं. माणसं बी मिक्सरासारखे झाले हो. अहो त्या मुसळाने महाराज व्यायाम व्हायचा. हो व्यायाम व्हायचा. हा 2 मिनिटात तर चटणी, 2 मिनिटात तर लगेच तुमचा ज्यूस तयार. मिक्सर व्यायाम व्हायचा हो त्या मुसळाने. आणि त्या मुसळाला आज्ञा केली देवाने, जा म्हटले तुम्हाला संधी आल्या. मुसळ जी आलं महाराज, त्या मुसळानं जी याच्या मानमध्ये जी ठेका दिला, त्या बामणाला बेल्टच लागला मानाचा. बघा डॉक्टरला विनंतीच केली, बेल्टच पाहिजे म्हणला. आता पाहता काय महाराज, बामण उठलं की हो म्हणलं हे लेकरू डेंजर दिसालय, हे लेकरू डेंजर दिसालय. म्हणून महाराज उठलं बामण, आता पळणार. देवानं विनंती केली बाजला. बाजला बाज असते ना, बाज घराच्या बाहेर बाजच म्हणतात का? इकडं बाजच म्हण. बाज जी आडवी आली महाराज, बाज की बामण म्हणला आपल्याला बाजवर बसून नेत का काय म्हणलं. बाज आली की महाराज तशी चकली दिली. चकली दिली की बामण पळायला लागले की हो. बायांनी गौऱ्या थापलेल्या असतात बघा, गौऱ्या गौऱ्या. गौऱ्यानी विनंती केली म्हणला आत्ताच नवाच उडवा रचलाय म्हणला, उद्यापन करायचं उद्घाटन. चला म्हणला देवाने संधी दिली. जी 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 गौरी आली महाराज, त्या बामणाच्या तोंडावर खाड कुंड. बामण जागेवर पडलं. तरी बामण राक्षस होत, ते रूप धारण करून आलं होतं. ते तिथून जी पळालं महाराज, जे पळालं शेताशेतानी पळू लागलं. मग शेतामध्ये बघा जुने माणसं ते रुमन राहते, रुमनच म्हणतात की दाबायचं. रुमण्याला आज्ञा केली की हो महाराज. रुमन बी आलं. रुमना म्हणला आपला चान्स सोडायचा नसतो. मालकाने दाबून 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 माझी मान दाबून टाकली म्हणला, आता तर मोकळ व्हायची वेळ आली. रुमन जी निष्ठलं महाराज, त्या बामणाच्या पाठीवर जी बसलं त्याचं धोतरच निष्ठलं. बामण नागवा पळाला, त्याला काहीच कळना गेलं कुठं पळावं काय पळावं. बामणाचं धोतर गळालं, पंचांग कुठं पडलं की जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले बामणाचे. असं नाही, धोतर गळाले. हा आणि धोतर गळून गेलं महाराज. धोतर गळून गेल्याच्या नंतर आलं की ओ कसं बस मथुरीमध्ये. बामण बम सुजलेलं, कोणालाच ओळखू येईना. बरं आलं ती आलंय, सभेमध्ये आले, बिना कपड्याचं उभं टाकले. आणि अरे लोक म्हणले अरे कोण आहे, धरा 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 म्हणले. धरा म्हणले. कंस म्हणला अरे कोण आहे, धरा कोण आहे म्हणले. त्यानं हात जोडले म्हणला मीच आहे म्हणला. कोण तू? मी ब्राह्मण. अरे ब्राह्मण कोण आहेस तू? कोण आहे? त्यावेळेस त्यानं सांगितलं मी मामळ भट्ट आहे. अरे अशी दशा कुणा केली तुझी? त्यानं म्हणला त्या नंदाच्या घरी जी पोरग जन्माला आलेला आहे तुम्ही जी पाठवलं होतं का, त्यानं दशा केली आहे म्हणला. पोरग बघितलास का तू? बघितलं नाही म्हणला, लांब बसलो होतो म्हणला. लांब बसल्यावर एवढी दशा केली आहे, बघितल्यावर तर ती काय काय करील.
महाराज बामणाचं अंग सुजलं होतं. बामणानं माफी मागितली. देवानं का सोडलं त्याला माहितीये का? माबळ भट्टाला का सोडलं? त्याचं कारण त्यानं ब्राह्मणाचं रूप धारण केलं म्हणून देवानं त्याला सोडलं. मग पुन्हा पुतना उठली. पुतना म्हटली मी देवाचा घात करते म्हणले, त्या बाळाचा, त्या लेकराला मारते म्हणली. पुतनेने विडा उचलला. सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं. गोकुळात आली. तिला माहित नव्हतं कोणत्या घरी लेकरू आहे. महाराज तिनं ज्या ज्या घरी लहान लहान लेकरू असेल का त्या घरी यायची, त्या लेकराला घ्यायचं, पाजायचं. कारण विष धारण करून आली होती स्तनामध्ये. पाहता पाहता महाराज लेकरं मरायला लागले. दूध पिलं की लेकरू मरायचं, दूध पिलं की लेकरू मरायचं. एका घरातून दुसऱ्या घरात गेली की तिसरं लेकरू मेलेलं असायचं. असं पाहता पाहता एक एक लेकरं मरायला लागली. आणि आली की नंदाच्या घराला. घरामध्ये आल्याच्या नंतर यशोदे, अगं मी तुझी बहीण आले. आत्ते बहीण, आत्ते बहीण. यशोदा म्हणली माय मला आत्ते बहीणच नाही, तू कुठून आली? नाही नाही म्हणली, तुला माहित नाही मी आत्ते बहीण तुला माहितच नाही, तुझ्या आठवणीतच नाही म्हणली. मग यशोदा म्हणली आत्ते बहीण कोण्या गावची आहेस तू? हाय म्हणली लय लांबलची आहे तिकडली म्हणली. मग काय पाहिजे तुला? नाही नाही मला कळालं की तुझ्या घरी लेकरू जन्माला आलंय आणि पाहावं म्हणून मी तुझ्याकडे आली होती. सुंदर रूप धारण करून आली होती बरं का, सुंदर स्त्रीचं रूप. आणि पाहता पाहता महाराज आली. आणि आल्याच्या नंतर लेकराला मला बघू दे ग. तिनं म्हणले आत्ताच लेकरू पाजून झोपी घातले. आत्ताच लेकरू? हो. मग नाही नाही आता काय करा तुम्ही, जरा 10-15 मिनिट थांबा. देव म्हणले वेळ कमी आहे आपल्याकडे, माझा विवाह व्हायचा आहे म्हणले, लवकर उरका म्हणले. आणि देवानं प्रार्थना केली. देव रडायला लागले. देव तिनं म्हणली हो तुझं लेकरू रडाले, तू लबाड बोलालेस का मला? तू लबाड बोलतीस का? बर महा आत्ता झोपील तर लेकरू उठलं काही की ठीक आहे म्हणली. तरी पण यशोदा दुसऱ्याच्या हातामध्ये लेकरू देत नव्हती. बघा तुम्ही, आपलं लहान लेकरू चांगली माय, वाक्य ऐका, चांगली माय कधी दुसऱ्याच्या हातात जास्त वेळ देत नसते बरं का. दिवस दिवस दुसऱ्याच्या हातात देते, तिला माय म्हणावं का नाही मला माहित नाही बरं. अरे त्या माईचं अंतकरण त्या लेकराकडे सतत 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 गहिवरत, करमत नाही त्या लेकराशिवाय त्या माईला. बघा तुम्ही, गाय जर एखादी वेळेली असेल ना, तिला सकाळी जर तुम्ही चाऱ्यासाठी शेतात नेलं ना, अहो 5 वाजता ती गाय चकली मारून घरी कधी येते सांगता येत नाही बरं का, सांगता येत नाही. गाईला जर लेकराचा एवढा तिच्या वासराचा कळवळा असेल तर माईला का नसेल. आणि तसं यशोदाला देऊ वाटत नव्हतं, पण नाविलाजानं द्यावं लागलं. आणि द्यावं लागल्याच्या नंतर देवाला तिनं स्तनपान देण्यासाठी घेतलं मांडीवरती. महाराज हल हल विष धारण करून आलेली पुतना देवाला विष पाजाय सुरू केलं. देवानी स्तन आपल्या मुखात घेतलं आणि महाराज विष ओढाय सुरू केलं. आणि विष ओढत असताना देवानी काय केलं? महादेवाचं स्मरण केलं. महादेवाला प्रार्थना केली, महादेवा विष तुम्ही घ्यायचं, ओढणार मी आहे. कारण महादेवाच्या अंगी विष पचवण्याची शक्ती आहे. म्हणून नीलकंठ, ज्याचा कंठ निळा होता असा नीलकंठ महादेव परमात्मा. प्रार्थना केली देवानं, आता तुम्ही या माझ्या कंठात. महादेव आले महाराज आणि विष ओढाय सुरू केलं देवाने. लहान लेकरू होत, देव होते. महाराज असं विष ओढाय सुरू केलं, तिच्या हृदयामधला गोळाच बाहेर येतो का काय, एवढं विष ओढाय सुरू केलं. एवढं विष ओढलं, रक्तासहित ओढायला लागले देव. पाहता पाहता ताडकन उठली. आणि ताडकन उठल्या उठल्या तिच्या अंतकरणातील पंचज्ञान इंद्रिय, पंचकर्म इंद्रिय बाहेर ओढाय सुरू केले देवाने. पुतना बाहेर घराच्या पडली. आणि घराच्या बाहेर पडता क्षणी पुतनेनी राक्षसी स्वरूप धारण केलं. महाराज पुतना एवढी राक्षसी मोठी होती महाराज, कमीत कमी एका गावा एवढी उंच होती. एवढी उंच, 52-50 फूट, 100 फुटाच्या जवळपास उंच पुतना.
आणि तिनं तो राक्षसी देह धारण केला. पाहता काय महाराज, झाडं झुडप पडत होती तिच्या धक्क्याने, कारण देवाने प्राण ओढाय चालू केला. आणि पाहता 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 देवाने तिच्या अंतकरणातला सर्व प्राण खेचून वळला आणि ती पुतना गावाच्या बाहेर जाऊन धाडकन पडली. जसा भूकंप होऊन आवाज होतो ना, तसा आवाज झाला. आणि यशोदा घाबरली, माझं लिकरू माझं लिकरू माझं लिकरू म्हणत म्हणत. आणि ज्यावेळी पुतना पडली ना, तर पुतणीच्या छातीवरती देव बसून डुलत होते, नाचत होते. आणि पुतना इकडं तर सर्वजण म्हणले, अरे राक्षसीन आली राक्षसीन आली. अरे राक्षसीनीनं देवाला घेऊन गेली बर का. पुतना ही क्रूर राक्षसीन असणारी मागच्या जन्मामध्ये विरोचन पुत्र बळीराजाची कन्या होती बर का. तिला श्राप दिलेला होता. आणि मग त्या पुतणीचा देह पडला महाराज. आणि पाहता काय, देव नाचत होते, यशोदा पळत आली, नंदराजा पळत आले. आणि नंदराजा आणि यशोदेने लेकराला घेतलं आणि लेकरावरून मग उतराय सुरू केलं. माझ्या लेकराला काहीतरी बाधा होईल, ही राक्षसीन झडपेल म्हणून लेकरावरून काही काही जण काय काय ओवाळत होते महाराज, दृष्ट काढत होते. आणि त्या पुतणीचं मग काय केलं, अहो 11 प्रकारचे सरण रचले. किती 11. आणि पुतणीचे वेगवेगळे भाग केले आणि एक एक अवयव एका एका सरणावरती जाळून टाकले महाराज. एवढी पुतना मोठी होती. आणि पुतणीचा उद्धार केला. पुतणीचा उद्धार झाला महाराज. त्यावेळेस पुतणीने काय केलं, तिच्या शरीरातून पुतणीला मोक्ष प्राप्त झाला. तिच्या शरीरातून सुगंध निर्माण झाला. ज्यावेळेस अंतयात्रा झाली ना तिची, ज्यावेळेस तिला जाळलं ना, त्यावेळेस त्या अग्नीतून सुगंध प्राप्त झाला. आणि ती विरोचना असणारी तिचा सुगंध प्राप्त झाला आणि ती मोक्षाला प्राप्त झाली. देवाने तिला आशीर्वाद दिला आणि तिचा उद्धार केला. पुन्हा शकासूर नावाचा राक्षस आला. त्यानं सुद्धा बरेच देवाला मारण्यासाठी कार्य केले. देवाने त्याचा सुद्धा उद्धार केला महाराज. बरेच जणी आले गोकुळामध्ये, देवाला मारण्याचा प्रयत्न केला महाराज, परंतु कोणाचंही काही चाललं नाही. देव होते ते, कारण कंसाने आज्ञा केल्याच्या नंतर एक एक राक्षस यायचे आणि एका एका राक्षसाने काय करायचं, देवाला मारण्याचा प्रयत्न करायचा. शकासूर हा काय करायचा माहितीये का, वाटुळीच्या स्वरूपामध्ये यायचा बर का. वाटुळ जी आहे का ती शकासूर आहे. वाटुळ जी येते ना, माणसं म्हणतात बघा, अहो त्या वाटुळीमध्ये माणूस सापडला हो, त्याला झुळूक लागली हो, झुळूक. आणि अशा पद्धतीने देवाने वेगवेगळे कार्य केले. आणि मग हळूहळू हळूहळू देव लहानाचे मोठे होत गेले. आणि पाहता पाहता मग लहानाचे मोठे होत असताना देव रांगू लागले. तळवे तळहात तळहात टेकीत तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्यान गुडघ्यान लागता, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान लागता. रंगनाथ तुम्या देखीला सई, कौलांच
आणि लहानाचे मोठे देव होत जात असताना गुडघ्याने रांगू लागले बर का. देव हळू हळू गुडघ्याने रांगा सुरुवात झालं महाराज देवाचं. आणि आपल्या आईला आनंद वाटायचा, आईला आनंद वाटायचा. महाराज माझं लेकरू गुडघ्याने रांगत आहे. महाराज आईचं अंतःकरण बाळापाशी खूप असतं बर का. ज्यावेळेस लेकरू गुडघ्याने रांगत ना त्यावेळेस शेतात कामाला गेल्याच्या नंतर घरी आपल्या कुणापाशी तर ठेवते माय. आणि ठेवल्याच्या नंतर ते लेकरू जवळ येताना किती उड्या मारीत येतो, घष्टत तसंच घष्टत येतो, तसंच पळत येतो. माझी माय आली, माझी आई आली, माझी आई आली. त्याला आनंद मात नाही महाराज, त्या माईला सुद्धा आनंद मात नाही. ती माय हात पाय नाही धुता त्या लेकराला उचलून घेते, त्या लेकराची पप्पी घेते, त्या लेकराच्या डोक्याहून हात फिरवते, गालावून हात फिरवते आणि माय म्हणते बाळा अरे दिवसभर मी तुझ्या पशी नव्हते रे बाळा. ते लेकरू माईकडे बघतं, माईची केस धरतं, माईच्या गालावून हात फिरवतं. त्याला इतका आनंद वाटतो महाराज, त्याला एवढा आनंद वाटतो त्या लेकराला. माझी माय कुठे गेली होती, माझी माय कुठे गेली होती वाटते त्याला. म्हणून लक्षात असू द्या, जसं पक्षी असतो ना, एखादा पक्षी जर फिराय गेला ना तर त्या चुंचवामध्ये आपल्या लेकरांना, आपल्या बारक्या पिलांना चोचीमध्ये काहीतरी भरून घेऊन येतो आणि त्या लेकरांना चारतो बर का. माय मंदिर हलले लागे कळस दिसाया. माय मंदिर हलले लागे कळस दिसाया. आज घायाळ पक्षिणी जाई पिला भेटाया. आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया. तीन बांधल घरट ओ तीन बांधल घरट. दिला पिलाना विसावा गेहोनिया पंखा खाली. भरविला मुखी चारा आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया. माय मंदिर हलले लागे कळस दिसाया. आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया. अरे दादा, ज्या वेळेस आपलं लेकरू घरी असतं ना त्यावेळेस आपली माय धावपळत जाते, दिवस भरलेलं असतं ना. तर त्या माईला माझं लेकरू काय करत असेल, माझं लेकरू जेवलं का, माझं लेकरू भुकेजलेलं असेल म्हणून माय पळत 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 त्या लेकराकडे येते. हो दादा, जसं पक्षाला वाटतं ना, अहो तिनं तिचं घरट बघा हो, या विश्वामध्ये तिच्यासारखं घरट, तिच्यासारखा इंजिनियर कोणी नसेल. बघा तुम्ही कसं तिनं खोपा विणलेला असतो, काय खोपा असतो तो. अहो त्या खोपा जर तुम्ही पाहिला ना महाराज, अहो या जगामध्ये तिच्यासारखा विणलेला खोपाच कुणाला येणार नाही. काय म्हणणं आहे तुमचं? काय खोपा असतो तो, खोपा वडला तरी तुटत नाही. त्या लेकरासाठी ती माया तो खोपा विणते बर का, ती पक्षी. म्हणून आपल्या जीवनामध्ये बघा, काही माई पत्राच्या
झोपडीमध्ये राहतात आणि रात्रच्या पाऊस जर आला ना महाराज, पाऊस आल्याच्या नंतर जर गळू लागलं ना, आपलं अंग भिजू देते पण लेकराला थोडंही भिजू देत नाही. लेकराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती. त्या लेकराची जोपासना, लेकराचं हित आपल्या आईच्या अंतकरणामध्ये सारखं असतं बरं का. आणि यशोदे मातेच्या अंतकरणामध्ये लेकराविषयी दररोज आनंद वाढत होता महाराज. आणि पाहता 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 लेकरू लहानाचं मोठं होत गेलं, हळूहळू मोठं होऊ लागलं. आणि पाहता पाहता लेकरू खोड्या करायला लागलं महाराज. एक ध्यानात ठेवा, माझी माता भगिनींना विनंती आहे, तुम्ही जेवढे इथं कथेसाठी श्रवण करण्यासाठी बसलात ना, एक माझी विनंती आहे, कथेतून हा संदेश घेऊन जा. जोपर्यंत लेकरू लहान आहे का, लहान 5 वर्षाचं, 6 वर्षाचं, 7 वर्षाचं, 8 वर्षाचं, जोपर्यंत लेकरू आहे जास्तीत जास्त 10 वर्षाचं, तोपर्यंतच त्या लेकरावरती संस्कार द्या. तोपर्यंतच लेकरावरती संस्कार दिलेले कामाला येतील तुमच्या. आणि जर त्यावेळी जर तुम्ही जर लेकराला नाही संस्कार दिलात महाराज ना, लहानाचं मोठं झाल्याच्या नंतर त्यानं शाळेमध्ये जाऊन कॉलेज जीवनात गेलं ना, त्याचं जे त्यानं सांगल ते तुम्हाला ऐकावं लागतं. मग बरेच मायबाप आज रडालेत, हो रडायलेत, आमच्यापाशी सांगतात महाराज, अहो माझे लेकराला कमी कशाचीच नाही हो, पण लेकरू घरी आलं सारखं काही ना काही काही ना काही काही ना काही करते हो, सारखा त्रास देते मायबापाला, ऐकत नाही. अरे तुम्ही लेकराला जन्म घालालात, पण त्याच्यावरती संस्कार करायचं काम कोणाचं आहे? कोणाचं आहे काम? वेळ निघून गेल्यास तुम्ही काय उपयोग आहे? पुन्हा बाबा मामा काका दादा म्हणून अर्थ आहे का? वेळ निघून गेल्याच्या नंतर ते लेकरू मोठं झालं की तुम्हाला घराच्या बाहेर काढतं, लाता देतं, बुक्या मारतं. काय करायचे पुन्हा? रडून धडून पडून बोलून. मग वयाच्या 5, 6, 7, 8 वर्षापर्यंत लेकराला हाताला धरायचं, चल माझ्यासोबत मंदिरात. मंदिरात येतं लेकरू, तुम्ही जसं पाया पडता का तसंच ते पाया पडतं. तुम्हाला म्हणतं दादा बाबा माय हे काय आहे? मग तुम्ही सांगता हे देव बाप्पा आहेत बरं. हे काय करतात? अरे याच्या पाया पडल्याच्या नंतर हा देव बाप्पा सुखी ठेवतो, सुखी. आणि मग त्या लेकराला माहिती होतं देवाच्या पाया पडलं की देव आपल्याला सुखी ठेवतो. आणि मग त्या दिवसापासून ते लेकरू काय करतं, देवाचा कुठं फोटो दिसला महाराज की त्याच्या पाया पडतो. बघा, एकदा दिलेले संस्कार लेकराच्या मनावरती किती रुजतात. आणि मग ते लेकरू हळूहळू हळू संस्कार दिल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये आहो तुम्ही जे म्हणताल ते प्राप्त करून देतं ते लेकरू. काय तुमच्या जीवनाला तुम्ही लेकरं वाढवायचे, मोठे करायचे, म्हणेल त्या गोष्टी प्राप्त करून द्यायच्या आणि एक दिवस मुळू 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 रडायचं. लेकराची सेवा केलीस तू आई,
लेकराची सेवा केलीस तू आई. थोडा विको द्या. ए आई तुझं पांग कसं फेडू ग. एकस पांग फेडू आस हो तराई. तुझ्या उपकारा जगी थोर नाही. ओवाळीन जीव माझा सावळी विठाई. विठ्ठला माय बापा ए माय बापा ए विठ्ठला विठ्ठला ए माय बापा रे पांडुरंगा. सावळी विठाई विठ्ठला माय बापा. लेकराची सेवा केलीस तू आई. एकस पांग फेडू अस होऊ तराई. तुझ्या उपकारा जगी थोर नाही. ओवाळीन जीव माझा सावळ्या विठाई. कराची सेवा केलीस तू आई. एकस पांग फेडू अस हो तराई. तुझ्या उपकारा जगी दूर नाही. ओवाळीन जीव माझा सावळी विठाई. विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची. विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. लक्षात असू द्या भगवान परमात्म्याला माय बाप समजा. म्हणून यशोदा माता लहान लहान लेकराला आपल्या सांभाळ करत होती. पाता पाता लेकरू खोड्या करू लागलं. खोड्या करायचं एक दिवस असा खोडी केली महाराज. त्यानं ठरवलं आजपासून आपल्या गावातलं तूप दही दूध लोणी मथुरेला चाललंय. मग या पेंद्याला सुदाम्याला यांना काय द्यायचं. मी त्या दिवशी सांगितलं घरातल्या लेकराली चांगलं खायला दे जा. एक चमचाभर तूप त्याच्या जेवणात देत जा. उठलं की वरव्याला दूध चाललंय. उठलं की डिरीला. उठलं की डिरीला 2 लिटर निघत नाही. 1.5 लिटर तर डिरीला चाललं की त्या अर्ध्या लिटर मध्ये हे पाव किलो तर चहाच पित येत. चहा लय पे जाऊ नका गुडघ्याचा त्रास होतो. चहामध्ये दुधामध्ये पत्ती पडली महाराज की त्याचं विघटन होतं आणि विष तयार होतं. म्हणून गुडघे जाण्याचा त्रास. मग महाराज करायचं काय आम्ही. अहो तलप लागली. तलप 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 असं म्हणतात की इकडं. तलप ते एक व्यसनच आहे बर का. मग करायचं काय महाराज. सकाळी उठल्याच्या नंतर आमच्या माता मंडळींना जेवाय भेटत नाही. चहा पिलं की टॉनिक दिल्यासारखं होतं. 2 तास पुन्हा असं तरतरी अंगात येते चहा पिली की. कोई गिलासभर चहा पित हो लय चॅप्टर. अरे गिलासभर चहा पितात का कुठं. काही सासवा तुम्हाला सांगतो ते दुधावरची साय फुकू 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 महाग सारी. त्यात किती थुका जाते की मधी किती नाही. आणि काय माय चहा गोड लागायला म्हणतात पण आणखी. अरे त्याच्यामध्ये अमृत पडलंय अमृत.
लय अवघड आहे हो, लय अवघड आहे. 10 वेळेस फुकतात ते लेकराला दूध देताना, साईचा थेंब बी पडू देत नाहीत मध्ये. साय पडल म्हणून फू फू करतात. अरे त्या फू करण्यासोबत तुझा किती अमृत मध्ये चालले. आणि पुन्हा मग म्हातारे येत, आंबूसच दूध लागले मला, आंबूस का दूध लागले म्हणून म्हातारीचा थोका पडलेला असते मध्ये. एकदा काय झालं महाराज, प्रसंग सांगतो तुम्हाला, ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. एक नवीन नवरदेव, मुलगी दिली जावयाला. जावाई नवीन आला घरी, पहिल्या सुरू जेवायला. सासूबाईनं महाराज अट्टहासाने स्वयंपाक केला. सासूबाईनं अट्टहासाने स्वयंपाक, तूप पोळीचा नाही स्वयंपाक केला महाराज. तूप पोळी रस केला. आता रसाचे दिवस आली तर की अट्टहासानं मला काय महाराज पाहता, जावयाचा थाट सासूपाशी असतो बर. सासाला जावई आला, बघायचंच काम नाही. आय सासू सूच होती, सासू सासूच पळते, निस्ती पाळण्यावर त्या सासू. ह्या घरी जाय त्या घरी जाय, माय माझा जावई आला, माय माझा जावई आला, माय माझा जावई आलाय. सोन्यासारखा जावई, सोन्यासारखा तुझा जावई. महाराज घरात काही नसलं तर जावयासाठी किती पळते आहे. लोकांच्या घरी काय काय गहाण ठेवते आहे सांगता येत नाही. लेकाला काही देत नाही. जावाई म्हटलं की लेकाला कोपऱ्यात. स्वयंपाक केला की हो महाराज, तुपापोळीचा स्वयंपाक झाला. जावयाला म्हणल्यास काय. मग जावाई बसला होता बैठकी रूम मध्ये आणि किचन दिसत होतं असं बाजूला. मग ते मस्त पैकी स्वयंपाक चालू, आणि चालू स्वयंपाकामध्ये महाराज आमटीला फोडणी दिलेली, रस केलेला, आणि आमटी ती रस चालू होता आंब्यानं चोळायला, आणि आमटीला फोडणी दिल्यामुळे त्या सासूला झाली होती सर्दी. महाराज रस होता चालू, सासूला जी शिंक आली म्हणता, सगळा माल रसात. ते बघितलं जावयाला, मेलो म्हणला आता, तथास्तुच म्हणला, आता आपलं संपलंच म्हणला. महाराज स्वयंपाक, सासूला कुठं माहितीये हे प्रकार झालेला. त्या रसामध्ये आपलं मस्त अमृत पडलं, तवर तिनं ढवळून ढवळून ती रस आपलं पहिलाच आंबट आणि आमटात आंबट. लय अवघड असतंय हो दुखणं. जावाई तर बसला जेवायला, आनंदाने ताट भरून आणलं. जावाई म्हणला मेलो म्हणला, आता काही खरं नाही माझं. कारण काय असते, बघितलेली वस्तू माणूस पुन्हा मनामध्ये बसली एकदा. कशाचं काय आलंय, वाटी भरून सोन्याच्या वाटीमध्ये सासून रस दिलेला. जावयाच्या समोर महाराज ताट आलं की ओ, जावयासोबत सासरा जेवाय बसला. सासऱ्यानं पुंडली म्हणा म्हटलं जावई. जावई म्हणला मी पुंडली म्हणी ना, तुम्हीच म्हणावं म्हणला. काय झालं जावई बापू, नाराज आहेत का तुम्ही काही कशामध्ये? नाही बाबा मी नाराज नाही, पण तुम्ही पहिला घास घ्या आणि मी मग नंतर घास घेतो. आता जावयानं जेवल्याशिवाय सासरा जेवल का? परंतु जावयानं विनंती केली. त्यानं पुंडली म्हटला, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हईचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवितो अन्न हे पूर्ण ब्रह्म. सावाई म्हणला पूर्ण ब्रह्म नाहीये, ह्याच्यात लय वेगळं पडलंय म्हणला. परब्रह्म म्हणून ना काही अन्न म्हणला. काय झालं? नाही नाही म्हणलं त्यानं म्हणलं पुंडली. पहिला घास सासऱ्यानं मोडला, खाल्ला, म्हणला व्हायला नेऊन रस लय चविष्ट लागाला. जावयानं उचलली वाटीन बाजूला ठेवली. सासूबाई आली की सासवाचा आग्रह महाराज. आली जवळ, नाही म्हणली जावाई बापू, नाही नाही रसाचा एक घास तुम्ही खाल्ल्याशिवाय मला बेचैनच. तुम्ही रस खाल्ला पाहिजे. केशर आंबे आणलेत म्हणलं, 500 रुपये डझनचे आंबे आहेत, 1000 रुपये डझनचे अहमदपूरहून मार्केट मधून आंबे तुमच्यासाठी आणलेत, आणि तुम्ही रस खाणार नाहीत तर आम्ही जेवणार नाही कोणी. सासराय म्हणला मी बी जेवणार नाही. आता त्या जावायला कुठं म्हणता आलं ह्याच्यामध्ये काय पडलंय महाराज. ते जावाई शेवटपर्यंत त्या रसाकडे बघू लागला.
काय करू म्हणला, चांगला दिसायलायस पण ह्याच्यामध्ये काय पडलंय ती मलाच आणि तुलाच माहिती आहे म्हणला. महाराज शेवट त्या रसामध्ये साज त्या जावयानं पोळी बुडवलीच नाही. नाही म्हणला याव का सासूबाई मी तुम्हाला प्रार्थना विनंती करतो म्हणला, आमटी खातो म्हणला, भात खातो नाही म्हणला. मग त्यावेळेस सासूनं सांगितलं महाराज जावाई बापू तुम्हाला खावंच लागल, खावंच लागल. ठीक आहे म्हणला. एक घास बुडवला महाराज, घास बुडवला, जिभीपाशी आणला. त्यानं म्हणला जीवनात कधीच्याच आस्वाद घेतला नव्हता म्हणला, वास लाभूनच द्याले म्हणला. हे काय बघता महाराज, जावाईची ताटावून उठला आणि गाडीला जी किक मारून जी पळून गेला, पुन्हा जावाई त्या घरी आला नाही बघा. अशी गपलत होते महाराज, कधी कधी गपलत होते. म्हणून सासवा विनंती आहे, सर्दी झाल्या स्वयंपाकापाशी जाऊ नका, जेवणारे लक्ष करीत जा. हे लईच खात्यात, लईच गोड लागाले. अरे गोड लागाले पण काय टाकले त्याच्यात, घाम. आहो त्या धाब्यावर गेल्यावर माणसं म्हणतात काय तंदूर रोटी आहे, काय भाजी चविष्ट आहे. आरती सगळा घाम पुसून 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 त्या तंदूर रोटीमध्ये कुसरीत येते आणि तुम्ही म्हणता काय गोड लागाले. तुम्हाला माहिती आहे का त्या किचन रूम मध्ये काय काय असतंय ते सगळा बद 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 घाम ते त्याच्यामध्ये गळतय त्याचा आणि तुम्हाला ते गोड लागतंय. लक्षात असू द्या. आणि पाहता पाहता इकडं देव परमात्मा खोड्या करायला लागले, लोणी तूप खाऊ लागले. मग ते मथुरेमध्ये तूप लोणी जात होतं. देवानं सांगितलं आजपासून घरी चोरी करायची म्हटले. आणि चोरी करत असताना मग हळूहळू हळूहळू काय झालं महाराज, पाहता 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 देवाने खोड्या करायला सुरू केल्या. आणि त्या खोड्या मग एका दिवशी काय झालं, ती खोडी करण्यासाठी देवानं सांगितलं. एक लईच आपल्या गावची शांताबाई लईच बोलाल्या म्हणले, उठलं की गावात कोणाला बी झाडून काढायचं झालं, सडा टाकायचा झाला, तिला कळच ना गेलंय म्हणला, हिचा नंबर लिहून घ्या ना म्हणला. उठलं की ते नंदाचं पोरं चोरी करायला लागले. लईच तिनं दौंडी पिटविल्या, तिचा नंबर घर नंबर लिहून घ्या म्हटले. घर नंबर लिहून घेतला महाराज. संध्याकाळी चोरी करायला जायचे म्हटले. देव गेले की हो चोरी करायला. लईच बोलत होती. काही बाया लई बोलत्यात बरं का, लई बोलत्यात. फक्त तिला भांडण करणारी बाई भेटावी. उकरून भांडण काढतात काही बाया, उगच नालीसाठी तर भांडण का, शेणासाठी तर भांडण का. एखादी म्हैस जर जाऊ लागली का, त्या म्हशीच्या पवट्यासाठी भांडणं असतात काही बायाची. ते पवटा माझा आहे बरं का, हा, इथून भांडणं सुरू होते. आणि मग भगवान परमात्म्याने त्या शांताबाईचा नंबर घेतला महाराज आणि निघाले देव संध्याकाळी चोरी कराय. आणि निघता निघता ती बाई जरा उंच होती, उंच तिची हाईट जरा जास्त होती आणि तिचा नवरा जरा बुटका होता. ह्याला मिळना गेली म्हणून ती भेटली, यांचा विवाह झाला. आणि पाहता पाहता मग नंदाच्या घरी भगवान परमात्मा चोरी करण्यासाठी गेले. देवाने चोरी केली. लईच बोलाले म्हणून संध्याकाळी दोघ जण झोपले होते. याची जरा दाढी वाढलेली होती, तिची वेणी होती. दोघाची भी गाठ मारली देवानं आणि देव निघून गेला. सकाळ झाली, सूर्योदय झाला. दोघ जण उठले. सर्वात अगोदर घरामध्ये आपल्या स्त्रिया उठतात बरं का, स्त्रिया उठतात. तिनं उठाय उशीर ह्याच्या दाढीला जी झटका बसला महाराज. यानं म्हणला म्हातारं वय झालंय म्हणला, माझ्या दाढीला तू झटका द्यायलीस का म्हणला, तुला काय अक्कल बिकल काय हाय का नाही म्हणला, तुला काही कळतंय का नाही म्हणला. एव का तोंड सांभाळून बोला म्हणाले म्हणला. तिनं म्हणली तोंड सांभाळून बोला, राम प्रहर आहे, सकाळी रामाचं नाव घ्या, उठलं की काही बी बोलू नका. म्हणून सकाळी उठल्या भांडणं करायचे नाहीत घरामध्ये. उठल्या राम राम म्हणायचं, देवाचं नामचिंतन करायचं. शुभ प्रभात कशाला म्हटलं जातं. आणि मग दोघांनी म्हटले मग हे काय प्रकार आहे. बघता होतं काय, दोघाची हिच्या वेणीची आणि त्याच्या दाढीची देवाने गाठ मारून निघून गेला देव. अरे बांधली कुण, ती म्हणायला लागली तुम्ही बांधली. ती म्हणला तू बांधलीस. तेवढ्या वेळेमध्ये सकाळ झाली. यांचा अर्धा तास तू मी करण्यामध्ये गेला. आणि गावामध्ये गोसाई आला. गोसाई, आई साहेब भिक्षा आणली, पिटवाडा माय.
आता पीठ वाढायचं पण कसं वाढायचं, ह्याची तर येणी बांधलेली, ह्याची तर दाढी, हे तर बुटक, ती तर हायटेड बायको, तिनं उभा टाकली की ह्याचे पाय असे झाले महाराज, ह्याचे पाय टाचाच उचलले की ह्यानं म्हणलं तुझ्या पाया पडतो, म्हणला माझी इज्जत राख बघ, म्हणला मी तुझ्या महाग महाग चलतो, गपचीप पीठ घ्यायचं आणि त्या भिक्षुकाला द्यायचं. हळू 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 आली की ओ महाराज, पण ही आडकाला पलय. त्या भिक्षुकानं गोसायानं बघितलं, अरे लपून काय आले महाग महाग बायकूच्या, काय झालं म्हणला रावसाहेब, बायकूच्या आडवं का लपत याला. त्यानं म्हणला काही झालं नाही, म्हणला काही नाही व्हायला, म्हणला हा लबाड बोलू नका, काही तर झाले म्हण. ए हो का तुमच्या पाया पडतो म्हणला, कुणाला सांगू नका म्हणला, माझी आणि इनीची बाट आणि या दाढीची गाठ बांधलेली आहे, कुणाला. गोसायाला कळायलाच उशीर आहे महाराज, कारण गोसायाच्या घरी सगळ्याचं पीठ आलेलं राहते. त्यानं जी गावात सुरू केलं महाराज, अरे खेळ आलाय म्हणले, खेळ आलाय त्या शांताबाईच्या घरी. गोपाळांना तर आनंदच झाला की हो, खुर्रे हुय्या म्हणून निघाले की हो त्या गोपाळाच्या. गोपाळ सगळेच आले महाराज, त्यांनी हलकी घेऊन आले, हलकी महाराज. त्याच्या घराच्या समोर दौंडी सुरू झाली की हो, यांनी कवाड लावलेलं, किती वेळ लावतीत कवाड, आणि शेवटी महाराज हात जोडले. आता मग करायचं काय. त्यानं म्हणला कुणाला काही म्हणली होतीस का काल, कुणालाच काही म्हणले नाही. काही म्हणले असतील, नाही नाही म्हणली, ती यशोदीचं पोरग बसलं होते म्हणली, त्याला जरा बोलले, लईच तू घरोघर चोऱ्या करायलास, हे माझ्या घरी बघ बरं बघत तुझी म्हणलं होता. आणि महाराज चोरी करायला लागली, देव चोरी करत होते झाल्या महाराज. आणि मग त्या जोडप्याने काय केलं, देवाला प्रार्थना केली, कारण त्यानं विचारलं कोणाला काही म्हणलेली आहेस का. त्यावेळेस सांगितलं नंदाच्या पोराला मी काल बोलले, आणि बोलल्यामुळे नंदाच्या पोराने मला काय केलेलं आहे. मग त्यांनी सांगितलं ही गाठ त्यांनीच बांधलेली आहे. आणि असं म्हटल्याच्या नंतर निघाले की ओ नंदाकडे, आणि नंदाकडे निघाल्याच्या नंतर मग तिने प्रार्थना केली, आमची इज्जत चव्हाट्यावर आणू नका देवा. प्रार्थना केल्याच्या नंतर देवानी नजर फिरवता क्षणी गाठ सुटली महाराज, गाठ सुटली. आणि गाठ सुटल्याच्या नंतर आणि मग हळूहळू हळू भगवान परमात्मा वेगवेगळ्या खोड्या करायला लागले. देवासोबत काही सवंगडी होते बर का. कोण सवंगडी होते ऐका, कोणते कोणते सवंगडी होते देवासोबत. पेंद्या, सुदामा, वाकड्या, बोबड्या लय होते. त्याच्यामध्ये बोबड्या लय कडू होता. बोबड्या काय झालं, एकदा चोरी करण्यासाठी गेली की ओ महाराज, बोबड्या चॅप्टर. देवानं चोरी करायच्या टायमाला डोळ्यानं बोबड्याला सांगायचं, सगळ्याला सांगायचं देवाने, हे बघा आपल्याला त्या घरामध्ये जायचंय, काय करा डोळे झापा. सगळ्यांनी डोळे झापा म्हटलं की देवानी मंत्र म्हणायचा आणि त्या घरात जायचे. बोबड्या म्हणला देव, हे देव तैतन म्हणालाय, म्हणला आपल्याला ते काय म्हणालाय हे बदायचंय म्हणला, हे दररोज तैतर म्हणालाय, म्हणला काय मंत्र म्हणतोय हे मला माहितच नाही, म्हणला मला माहित करून द्यायचंय. बोबड्या देव म्हणला येत तू शांत बसू ग, गुणानं मोठ्याच्या नादाला लागायचं नसतं, तुला जेवढं सांगितलंय तेवढं कर, डोळे झाप. नाही 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 म्हणला देवा. मग काय केलं हे ना, येताना आली घरात, दही दूध तूप लोणी खाल्लं. जाताना काय केलं महाराज, देवानं सांगितलं हा चला डोळे झापा, आपल्याला मंत्र म्हणला की जायचंय. गवळण यायले बघा, खडखड वाजलं होतं. खडखड वाजल्यामुळं गवळण जागी झाली. गवळण म्हणली घरामध्ये कुणी तर चोर शिरलाय, कुणी तर चोरी करायला आलाय. देवानं सांगितलं पटकन डोळे झापायचे. ही बोबड्या काय म्हणला, हा आता तर थरी थंडी आली म्हणला, हा या थंडीचा फायदा थोडणार नाही म्हणला त्यानं. बर काय केलं महाराज बोबड्यानं, काही केलं नाही. बोबड्यानं हळूच अर्धे डोळे झापले, अर्धे असं केलं, असं पूर्ण नाही असं केलं. आता काय मंत्र म्हणतोय महाराज, मंत्र देवानं म्हणायला आणि बोबड्या सवण्यामध्ये अडकायला. सगळे वरी निघाले, हे अर्धच अडकलं किंवा खाली. आता गवळण पळत आली, गवळण म्हणली चोर सापडला, चोर सापडला. अर्ध वरी होत सवण्यातून आणि अर्ध खाली होत. महाराज फूक काढला गोळणीनं, ती पेंद्या ती बोबड्या जवा जवा झोडपीला कमरोपासून खाली.
पाय मोकळे केले. मग म्हणू लागलं, देवा मला वातव रे वातव. देव म्हणला, डोळे उघड ठेवतोस का? डोळे उघडे ठेवतोस का? जमत नाही म्हणला देव. माझ्यावर विश्वास नाही का म्हणला. काही माणसं देवावर विश्वास, देव होय काही बी म्हणा लाव तुम्ही. अरे देवावर आक्षेप घ्यायचाच नसतोय. देव कधी कुठून काय करील सांगता येत नाही. आणि मग पेंद्याने काय केलं, देवाला विनंती केली. तवर देवाला त्या पेंद्याला त्या बोबड्याला एवढं झोडपलं महाराज. पुन्हा म्हणला, आजपासून डोळे कधीच मी उघडे ठेवणार नाही. आणि महाराज काय पाहता, त्यावेळेस देवानी कृपा केली. आणि पाहता पाहता चोऱ्या हळूहळू हळूहळू हळू वाढत राहिल्या. मग एका दिवशी काय झालं, एक गवळण म्हणली त्रासून निघाली. किंवा गवळण मोबाईल घेऊन या. मोबाईल ड्रायव्हर साहेब मोबाईल आणा लवकर, काम पडलंय जरा. आणि मग चोऱ्या सुरू झाल्या. गवळण घाबरून गवळण म्हणाली, आता घरदार सोडून जायचो. अरे या कृष्णानंदाच्या पोरांना लई त्रास दिलाय. त्रास खूप दिलेला आहे. आणि असं पाहता पाहता महाराज काय झालं, एक कुटुंब घराच्या बाहेर निघालं त्रासून. बैलगाडी निघाली, त्याच्यात पसारा सगळं निघून, नवरदेव सगळे निघून जाऊ लागली. जात असताना महाराज काय झालं, त्यांनी गावाच्या बाहेर शिववरती गेले. आणि त्या गवळणीला ताण लागली होती. आणि तिच्या मालकाला सांगितलं, जा पाणी घेऊन या. आणि पाणी घेऊन या म्हणल्याच्या नंतर महाराज पाहता पाहता काय झालं, त्यानं पाणी आणण्यासाठी थोडं लांब गेला. आणि लांब गेल्याच्या नंतर पाहता पाहता इकडं देवाला कळालं. देवानं काय केलं, अरे आपल्या गावातून उठून चालले ते, कस काय जातेत. देवानं हळूच ते पाण्याला विहिरीमध्ये उतरलो की ह्यानं हळूच एक घागर घेतली, त्याच्यासारखीच रूप धारण केलं. आणि पाणी घेऊन अलगद बायकोपाशी आला न म्हणला, प्या पाणी. आता त्या नवऱ्याचं रूप देवानं धारण केल्यावरती निघाली, बैलगाडीमध्ये बसले निघाली. चल नंद्या टुक 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 बैल बी निघाली. किंवा महाराज तवर जी खरं पाणी आणाय गेलं का ते तिकडून आलं. ए माझी बैलगाडी घेऊन कोण आहे रे म्हणला गाडीवर. ह्यानं आधी सांगितलं होतं, बघ यो माझ्यासारखं कोणी रूप धारण करून येईल बर का. हे देव म्हणालाय त्या गवळणीला. आणि ह्यानं तर त्या नवऱ्याचं रूप धारण आलं की होते तिकडून. खरं जी होतं का ते आलं. त्यानं म्हणला, ए माझ्या बैलगाडीवरून तू. ए म्हणला, तू कोण आहेस? तू कोण आहेस म्हणजे? माझी बायको, माझी बैलगाडी, माझा पसारा. विचार तुझ्या बायकोला. त्यानं तिनं सांगितलं, ए तुझ्यासारखे लय बक्कळ बघितले तर म्हणले. ती बायको म्हणाली खऱ्याला. त्यानं रूप धारण करून आलता. त्यानं म्हणला, अरे रे 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 म्हणला, डाव कस काय फिसकला म्हणला. नाही तुझ्यासारखे लय बक्कळ बघितलेत म्हणला रूप धारण करून येणारी. महाराज बघता बघता बैलगाडी निघाली की पुन्हा तिसराच आला की तिसरा म्हणला, ए कुठं निघालात म्हणला, ही माझी बायको आहे. असं बघता बघता 7-8 जण झाली की ओ सारखीच. आता करायचं काय. त्या बाईला प्रश्न पडला, आता नवरा कोण. मग हळूच चला म्हणले आता परत नंदराजाकडे. कोण म्हणते ही जे सगळे रूप धारण करून आलते का, हेच म्हणले चला नंदाच्या घराकड, तेच आपलं काय ते निवारण करेल, न्याय देईल. आले किंवा नंदराजाकड. आमचा त्या खराजी होता का, त्यानं म्हणला, हो का नंदराजा ही माझी बायको आहे म्हणला. आणि हो काय रूप धारण करून आलेत. हे 7ला 7 म्हणले. हो काही लबाड बोलाले मंगलाय. हे खरे नवरे आम्ही आहो म्हणला. आता करायचं काय. मग नंदराजाने काय केलं, एक 50 फुटाची भिंत उभा केली. किती? 50 फुटाची. जो कोणी या भिंतीवरून उडी मारून पलीकडे जाईल त्याची बायको. खरं जी होत ती म्हणला, गेली रे म्हणला बायको. आधीच भेट नाही गेली ती म्हणला, आता तर गेलीच म्हणला आपली बायको. त्या 7ला 7 जणांनी टन 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 उड्या मारून त्या 50 फुटावरच्या भिंतीहून पलीकडे गेले. आणि पलीकडे गेल्याच्या नंतर महाराज काय पाहता, खरं होतं का. ते मान खाली घालून बसलं म्हणला, गेली बायको म्हणला. जावजागडी म्हणला, बायको आपली गेली. आणि त्यानं मान खाली घालून बसला. आणि नंदराजानं सांगितलं, ही तुझीच बायको आहे, उठ म्हणला, जा घरी. ती खोटे होते म्हणला. आणि मग देवाला सांगितलं, आता इथून पुढे गाव सोडून जायचं नाही. आणि असं पाहता पाहता हळूहळू महाराज
काय होत गेलं, खोड्या वाढत गेल्या आणि यशोदेने सांगितलं देवा आता तुम्ही राहणार, आता तुम्ही काय करा, उद्या जाई रानात वेगी ओढी गोधना, सवेगी ओढी गोधना, सवेगी ओढी गोधना. उद्या जाई रानात वेगी ओढी गोधना, उद्या जाई रानात वेगी ओढी गोधना. उद्या जाई रानास वे घेऊन गोधना. आणि महाराज काय पाहता, भगवान परमात्मा निघाले की ओ आता निघाली. मग भगवान परमात्म्याने सर्वांना सांगितलं आता उद्याच्याला आपल्याला जायचं आहे. कुठं जायचं आहे, अरे आता उद्याच्याला आपल्याला काही नाही रानामध्ये जायचं आहे. काय करायचंय रानात जाऊन, काही नाही करायचं. रानात जाऊन आपल्याला शाळा भरवायची आहे. कोणती शाळा, ती शाळा म्हणजे महाराज, ती शाळा म्हणजे पूर्वीच्या काळी शाळा नसायच्या, गायी राखणे हीच शाळा होती. नंद राजा होता, नंद राजाकडे गायी होत्या, गायी. आणि तो नंद राजा गायीचा मालक होता. आणि त्या नंद राजाच्या गायी राखण्यासाठी भगवान परमात्मा आले. आणि भगवान परमात्म्याने काय केलं महाराज, आता आपल्या गायी राखायच्या आहेत. आणि त्या गायी राखण्यासाठी सर्व सवंगड्यांना सांगितलं बाबा आपापली शिदोरी आपण घेऊन यायची आहे, आपापली शिदोरी आणायची आहे. आणि ती शिदोरी जशी मी केलेली आहे तशी शिदोरी घेऊन या असं सांगितल्याच्या नंतर सर्वांनी शिदोरी घेऊन आली. भगवान परमात्मा आले आणि भगवान परमात्म्याने काय केलं, सर्वांना गोल रिंगणात बसवलं. आणि गोल रिंगणात बसून तो शिदोरी, तो काला सर्वांना वाटला. आणि तोच काला बिभरत वेणून जठरपटयो शृंगवेत्रीच कक्षे. सर्वांना देवानी तो प्रसाद वाटला महाराज, प्रसाद सर्वांना वाटला. आणि देवांनी सर्वांना विनंती केली, तो प्रसाद हातात दिला आणि सर्वांनी गजर केला, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान, गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि मग हळूहळू हळू देव खोड्या करत करत भगवान परमात्म्याचं वय वाढत गेलं. आणि वय वाढत असताना मग भगवान परमात्म्याचा विवाह ठरला. आणि विवाह ठरत असताना मग रुक्मांगदा त्या ठिकाणी शिशुपालाची बहीण देवाला देण्यासाठी सगळ्या गोष्टी ठरल्या. आता महारो फूल बरसाओ, महारो फूल बरसाओ. सावकाश सावकाश थांबा. हरि ओम. स्वस्ति नो इंद्रो वृद्धश्रवाः अमलाक्षित द्या. स्वस्ति नो पूखा विश्ववेदाः. स्वस्ति नो स्थान प्रतिर्ददास्तु.
शुभम भवतु सावधान. हा स्वरावर थांबा 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 तुम्ही म्हणा. हा स्वस्ति श्री गणनायकं गणमुखं मोरेश्वरं सिद्धिदं मुरुडं विनायकमं चित्तामणि देवरं लेजाद्रि गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं मोदनं रामो राधनं गणपती कुर्यात् सदा मङ्गलम्. ओ सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान. लक्ष्मी कोण स्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा गावो का मधुगा सुरेश्वर गजो रंभादिदेवांगना अश्वस्तब्ध मुख्यो विशो हरिधनो शंको मृतौ चामुदे रत्नानि प्रतिदिशो प्रतिदिनो शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान. गंगा सिंधू बोला बोला बोला. कार परस्परे करगळा घालोनी गोपांगणा गाते नाचती पाहती अवघ्या एका जगात जीवना सोन्याचे मणी ओविले भुजगुणी गौरी शशी कानना पाचूचे पदक स्थळी श्री देवकी नंदना पुर्या सदाशिव मंगल सा शुभ राजा भीम सरुक्मिणी सनयनी देखो चिंता करी ही कन्या सगुणावरान पवरा कोणासी म्या देई जे आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्यासी संपूर्ण उमरे ज्येष्ठ पुत्र
वडील त्यासी पुसणे कोऱ्यासला मंगल सावधान मोठे पान कटी पानेद्र बरवा बाळी शशी शोभतो हस्ती अंकुश लाडू पद्म परशु दंती हिरा झळकतो पायी पैंजन गागरी ऋणजुनो प्रेमे बरा नाचतो आयसा देव श्री गणेश वधुवरा गोर्याचा सावधान आता यम ब्रह्म